ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि वाढीव वीज बिलाच्या बाबतीत कोणतीही सवलत न देणाऱ्या सरकारवर विरोधकांनी हल्लाबोल केलाय। हे सरकार थापा मारणारं सरकार आहे अशा शब्दात राम कदमांनी टीकास्त्र सोडलंय। अरे तुम्ही वीज बिल माफ करणार होता, सवलत देणार होता, काय झालं त्या गोष्टीचं? नुसत्या थापावर थापा आणि वायफळ गप्पा याच्या पलीकडे काय दिलं? कोरोनाच्या कालखंडामध्ये मोठं पॅकेज देऊ असं ह्या सरकारचं वचन नव्हतं। कुठे गेलं ते मोठं पॅकेज? अरे एका पैशाची मदत न करणारं, लोकांना सहायता न करणारं हे सरकार आता विजेची बिलं लोकांकडून जबरदस्तीनं वसूल करणार आहे। अरे लोकांनी आणायचे कुठून पैसे? गेली 6-7 महिन्यात लोकांनी घरं कशी चालवलेत याची साधी कल्पना तरी आहे का महाराष्ट्र सरकारला? सरकारने हे असे उद्योग ताबडतोब बंद करावेत। मला वाटतं कुठल्याही प्रकारची लाज शरम सरकारला राहिलेली नाही। जी आपण घोषणा करतो ती अंमलबजावणी होत नाही। कोरोना संकट काळात अवाजवी त्या ठिकाणी बिलं आली, ती कमी त्या ठिकाणी आता आम्ही करणार नाही। उलटपेक्षा ती बिलं कशी योग्य आहेत यासाठी एक अभियान मोहीम चालवत आहेत। मला वाटतं ग्राहकाच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम या ठिकाणी सरकार करतंय, ऊर्जा मंत्री नितीन राऊत करतायत।